नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ऑफ कॅमेरा स्टोरीच्या नवीन स्टोरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका नवीन स्टोरीची सुरुवात करणार आहोत. आज आपल्या स्टोरीचे नाव आहे काही चुका सुधारता येत नाहीत. चला तर मित्र आणि मैत्रिणींनो, सुरुवात करूया. वनिताला आज जरा कामावर यायला उशीरच झाला होता, पण रविवार असल्याने मी जरा निवांत होते. मी आरामात चहा पीत बाल्कनीमधून खाली बघत होती. तितक्यात वनिता मला तिच्या नवऱ्याच्या गाडीवर येताना दिसली. सोसायटीच्या गेटच्या बाहेर त्याने तिला उतरवून दिले आणि ती त्यांच्याकडे न बघता मुकाटपणे आत निघून आले. आमच्या घराच्या समोर येऊन तिने दारावरची बेल वाजवली. मी दार उघडले आणि ती आत आली. एरवी आल्या आल्या एका गोड स्माईलने कामाची सुरुवात करणारी वनिता आज मात्र गप्प होती. अगदी स्वतःच्याच विचारात हरवून गेली सारखी. काय ग वनिता, काही झालंय का? तू जरा उदास दिसते आहेस म्हणून मी विचारले. काही नाही ताई, सहज आपलं, ती खोटेच हसत म्हणाली. त्यानंतर ती काही बोलली नाही म्हणून मग मी पण जास्त काही विचारले नाही. तिने कामाला सुरुवात केली. मी आपली तिथे सोफ्यावर बसून मोबाईल चाळत होते. थोड्या वेळाने मला आठवलं की दुधाच्या भांड्यावर आपण बहुधा झाकण ठेवलेलं नाही, म्हणून मग मी घाईतच किचनमध्ये आले. वनिता तिथेच सिंकमध्ये भांडी घासत होती. मी आले हे बहुधा तिला कळलं नव्हतं, म्हणून मगाशी तिने साडीचा पदर अंगभर लपटून घेतला होता, तो कमरेतच खोचून घेतला होता. मी तिला पाठमोरी पाहिलं तेव्हा तिच्या पाठीवर वळ उमटलेले होते. हाताला सुद्धा मार बसलेला होता. काय ग वनिता, हे तुझ्या पाठीवर वळ कसले आहेत आणि हाताला सुद्धा मार लागलेला आहे? मी विचारले. माझ्या प्रश्नाने गोंधळून गेलेल्या वनिताने पुन्हा तिच्या साडीचा खोचलेला पदर काढून अंगभर लपेटून घेतला. काय बोलावं हे बहुधा तिला कळत नव्हतं. ते काल मी जरा चालता पाय घसरून पडले आणि थोडं लागलं, ती चाचरत म्हणाली. हे पडण्याचे नाहीत तर मारण्याचे वण आहेत, एवढं मलाही कळतं. आता सांग, काय झालंय? तुझ्या नवऱ्याने मारलं ना तुला? मी विचारले. मी म्हणाले. ते काल जरा ते रागात होते म्हणून. ती माझ्यापासून नजर चोरत म्हणाली. का सहन करतेस ग तू? इतका मारतो नवरा तर सोडून द्यायचं ना. नाहीतरी कमवत तर काहीच नाही. सगळं घर तुझ्याच भरवशावर चालतं. आणि तुझं वय तरी काय आहे ग सध्या? अजूनही नव्याने आयुष्य सुरू करू शकतेस तू, मी रागातच म्हणाले. माझं बोलणं ऐकून ती गप्प बसली. मी सुद्धा रागात बरंच काही बोलून गेले हे लक्षात आल्यावर गप्प बसले. तशी पाहता मी तिच्या नवऱ्याला फारशी ओळखत सुद्धा नव्हते, पण तिच्या अंगावर असे वण दिसले की मला फार राग यायचा तिचा. मग मी तिच्यासमोर रागात त्याला काही नाही बोलून टाकायचे. ती मात्र चुपचाप सगळं काही ऐकून घ्यायची. वनिता मागच्या 2 वर्षांपासून आमच्याकडे कामाला यायची. दिसायला सुंदर, गोरापान रंग, लांब केस, चाफेकळी नाक आणि रेखीव बांधा. साधारण 25 वर्षाची असेल. तिच्या वागण्या बोलण्यातून ती चांगल्या घरातील मुलगी आहे हे कळायचे. तिची भाषा सुद्धा चांगली शुद्ध होती. पण तिचा नवरा विकास पाहिला की प्रश्न पडायचा की हिने ह्याच्याशी का लग्न केलं असेल. दिसायला तसा थोडा ठीक होता, पण वागणूक मात्र एखाद्या गुंड्यासारखी होती. हिच्या चांगल्या दिसण्यामुळे तो सहजच हिच्यावर संशय घ्यायचा. चुकून कोणी पुरुष हिच्याशी बोलताना दिसला की तिथेच तिला मारायला सुरुवात करायचा. मग आपल्याला लोक बघतायत ह्याचं त्याला अजिबात भान उरत नसे. ती सांगायची की दोघांच्या लग्नाला 6 वर्ष झालेत,
लग्न झाल्यावर आधीचे 2 ते 3 महिने तो तिच्याशी चांगला वागला होता. त्यानंतर जे भोग तिच्या वाट्याला आले ते तर ती आजवर भोगत आहे. विकास काहीच काम करायचा नाही. वनिता 8-10 घरची भांडी धुणी करायची, त्यात घर चालवायचे. वरून त्याला दारू प्यायला सुद्धा पैसे हवे असायचे. एखाद्या दिवशी रागात असला की हिलाच मारायचा. सुरुवातीला कधीच मारायचा, नंतर मात्र आता राग की हात उचललाच असंच चालायचं. तिच्या घरी तिची सासू पण होती, पण तो हिला मारायला लागला की ती गप्प बसून मजा पाहायची. सासू तर वनिताचा खूप राग करायची. आधीच तिच्या जीवाला जराही सुख नव्हतं आणि त्यात लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तिला अजून मूल झालेलं नव्हतं. म्हणून मग नवरा आणि सासू दोघेही राग करायचे. बाजूच्याच सोसायटीत माझी एक मैत्रीण राहते. आधी ही तिच्या घरी कामाला जायची. तिथेच मला कामासाठी वनिताचे नाव सुचवले होते. वनिता काम खूप छान करायची, पण तिचा नवरा मात्र अधूनमधून काहीतरी नवीन खुसपट काढून तिच्याशी भांडायचा आणि तिला मारायचा. तिने माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या गोऱ्या अंगावर मारण्याचे वण उठून दिसायचेच. मी तिला सांगायचे की सहन करू नकोस, सोडून दे याला आणि जा तुझ्या माहेरी. निदान नवऱ्याच्या त्रासापासून तरी वाचशील. पण ती मात्र काहीच बोलायची नाही. हे असंच सगळं सुरू होतं. मी समजवण्याचा प्रयत्न करायचे आणि ती गप्प बसून राहायची. मग मी सुद्धा काही बोलायचे नाही. आजही तसंच झालं. मी सांगितले आणि ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी माझं ऑफिस असल्याने माझ्या डोक्यातून सुद्धा हा विषय निघून गेला. त्यानंतर 4-5 दिवसांनी पुन्हा तेच घडलं. आजही तिच्या हातावर मारल्याचे वण होते. आज मात्र मी गप्प बसले नाही. मी म्हणाले, अगं, अशीच गप्प बसून सहन करत राहशील तर एखाद्या दिवशी हकनाक जीवाचे जावं लागेल तुला. कशाला सहन करतेस? तुला हवं तर मी तुझ्यासाठी एखाद्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करते. दुसरं काम शोधायला सुद्धा मदत करेन. पण तुझ्या अंगावर हे वण मला पाहवत नाहीये गं, मी काकूळपणाने तिला म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, ताई, माझ्या वाटेला हे जे भोग आलेत ना, त्याला मीच कारणीभूत आहे. माझ्या पापांची शिक्षा म्हणून मला हे सगळं सहन करावं लागत आहे. माझेच कर्म वाईट म्हणून चाललंय हे सगळं. अगं, काय बोलतेस तू वनिता? मी इतक्या दिवसांपासून ओळखते तुला. तू काही वाईट करू शकतेस यावर माझा विश्वास बसत नाही, मी आश्चर्याने म्हणले. पण हेच खरं आहे. मी माझ्या पूर्वायुष्यात खूप वाईट वागले आहे. माझ्या घरच्यांशी, माझ्या आईवडिलांशी बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालंय? काही सांगशील का? असं काय वाईट वागली आहेस तू? मी विचारले. माझं पण चांगलं घर होतं. प्रेम करणारे आई वडील होते. मला माया लावणारा भाऊ होता. मी आधीपासून अभ्यासात हुशार होते. माझ्या बाबांना माझ्या हुशारीचे खूप कौतुक होते. त्यांची इच्छा होती की मी खूप शिकावं, म्हणून त्यांनी मला 10वी झाल्यावर शहरात शिकायला पाठवले. मी पण मन लावून शिकत होते. पण मग हा माझा नवरा आला माझ्या आयुष्यात. तो कॉलेजच्या बाहेर उनाडक्या करायचा, सतत माझ्या मागे पुढे करायचा. त्याचा तो रुबाब पाहून खूप आवडला होता मला. मी त्याच्या प्रेमात पडले आणि अभ्यासात दुर्लक्ष झालं. पण मला मात्र त्याच्याशिवाय काही सुचत नव्हतं. मग 10वीला 90% मिळवणारी मी 12वीला फक्त 60% घेऊन पास झाले. मग त्या दिवशी घरी मला सगळे खूप बोलले. अभ्यास का नाही केलास म्हणून ओरडले. मग की कसलाही विचार न करता त्याच्याबरोबर पळून आले. ह्याच्या घरी आल्यावर कळलं की हा जितका दाखवतो तितकं नाही आहे याच्याकडे. एका दाटीवाटीच्या वस्तीत एक लहानसं घर आहे. मी
मी वेगळ्या जातीची असल्याने ह्याच्या आईने माझा पहिल्या दिवसांपासूनच राग केला. मग मी विचार केला की गरीब आहे म्हणून काय झालं, निदान ह्याचं आपल्यावर प्रेम तरी आहे म्हणून. मग कशीबशी राहिले ह्याच्यासोबत. पण 2-4 महिन्यात ह्याने सुद्धा याचे रंग दाखवायला सुरुवात केली आणि मग मला कळून चुकलं की आपण शुद्ध फसलोय. मला वाटले की एकदा परत माहेरी जावं, आईबाबांची हात जोडून माफी मागावी. पण तेवढ्यातच समजलं की बाबा हार्ट अटॅकने हे जग सोडून निघून गेलेत. बाबांच्या अशा जाण्याला मी कारणीभूत आहे हे मला माहिती होतं. बाबांच्या जाण्याने परतीचे सगळे दरवाजे बंद झाले आणि मला ह्याच्या बरोबर राहण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही. त्याचा सगळा अत्याचार मी माझ्या कर्माचे फळ म्हणून मी सहन करते, ती म्हणाली. अगं पण आयुष्यात तुझ्या हातून एक चूक झाली म्हणून संपूर्ण आयुष्य तू शिक्षा भोगणार आहेस का, मी विचारले. एकच चूक झाली तरी खूप मोठी चूक आहे. माझ्यामुळे अनेक आयुष्य बदलली. माझ्या चुकीचे परिणाम माझ्या पूर्ण कुटुंबाला भोगावे लागले. मी स्वतःच्या आई-वडिलांना खूप दुःख दिले आहेत म्हणून आज माझ्या वाटेला हे दुःख आलंय. म्हणून मला वाटतं की मी याच लायकीची आहे. हेच माझ्या चुकीचे प्रायश्चित्त आहे, ती निश्चयाने म्हणाली आणि तिथून निघून गेली. मी मात्र विचारच करत होते, खरंच काही चुकांचे परिणाम इतके भयानक होतात का? सगळ्यांनाच चुका केल्यावर माफी मागण्याची संधी मिळत नाही का? आणि चूक केली म्हणून तिने रोज इतकं सहन करावं का? मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कथा आवडली असेल हे आवडली की नाही, कशी वाटली हे लिहिण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग उद्या भेटूया एका नवीन विषयावरती, एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद. बाय.